मंडळी, ठरलं तर मग या मालिकेचा आजचा म्हणजेच 12 जुलैचा एपिसोड रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात रविवारचा. प्रेक्षकांनो, आजच्या भागात तुम्हाला बघायला मिळणार आहे की सायलीच्या नावावर आता किल्लेदाराची सगळी प्रॉपर्टी झाली आहे आणि या सगळ्याचा अंदाज आता प्रियाला आलाय. त्यामुळे प्रिया, नागराज, राकेश आणि महिपत सुद्धा या सगळ्यांनी एक प्लॅनिंग केली आणि मालिकेत नवीन कॅरेक्टर आलंय आणि ते कॅरेक्टर कोण आहे ना ते तुम्हाला ओळखायचं आहे बरं का प्रेक्षकांनो. आज सगळ्यांनी मला कमेंटमध्ये सांगायचं आहे. चला तर मग बघूयात सुरुवातीला काय झालं. सायली अर्जुन काल एकमेकांना असे गुदगुल्या करत असतात, आपण बघितलं. आता अर्जुन म्हणत असतो सायलीला, तुला असं हसताना बघून मला खूप छान वाटतंय ग, आणि त्यासोबत ना माझ्या मनात एक गिल्ट सुद्धा आहे. सायली त्याला म्हणते, कसलं गिल्ट आहे तुमच्या मनात? अर्जुन म्हणतो, तुला आठवतं मी त्या सदा आणि मैनाला इथे घेऊन आलो होतो तुझे आई बाबा म्हणून. तू मला सांगत होतीस की तुला त्यांच्याबद्दल काही फिलिंग्सच नाहीयेत आई वडील म्हणून, आणि मी तर माझे पुरावेच घेऊन बसलो होतो. मी तुला सतत म्हणत होतो की ते तुझे आई वडील असतील. माझं चुकलं ग तेव्हा. मला तेव्हा कळायला हवं होतं की पुराव्यांपेक्षा मनातलं इन्स्टिंक्ट जास्ती महत्वाचं असतं, आणि म्हणूनच या वेळेला मी तुझं इन्स्टिंक्ट फॉलो केलं होतं. बस त्यामुळे आपण तुझ्या खऱ्या आई बाबांपर्यंत पोहोचलो ना. मी लकी आहे ग बायको, तू माझ्या आयुष्यात आहेस. सायली म्हणते, मी जास्ती नशिबाने आहे तुम्ही माझ्या आयुष्यात आहात म्हणून. अर्जुन म्हणतो, लकी कोण? हे जर आपण कॉम्पिटिशन लावलं ना तर मी जिंकेल बघ. सायली म्हणते, अय्या ते कसं काय? अर्जुन म्हणतो, थांब तुला काहीतरी दाखवतो. असं म्हणून आता तो कपाटाकडे वळतो आणि आपल्याला या सगळ्यांचा सीन दिसतो. प्रिया म्हणत असते, त्या तन्वीचं जे काही आहे ते मला मिळणं अपेक्षित होतं, आणि ते जर मला मिळालं नाही ना तर मी हिसकावून घेईन. मी तो मान आणि पैसा सोडणार नाहीये काहीही झालं तरी. आणि मग राकेश म्हणत असतो, प्रिया तू सांग आपण काय करायचं ते. प्रिया म्हणत असते, आता आपण एक मोठा खेळ खेळायचा. त्यात फक्त सायली अर्जुन रस्त्यावर येणार नाही तर सुभेदार आणि किल्लेदार दोन्ही कुटुंबाची पण बदनामी होणार. आता हा काय गेम खेळणार आहे ही ते बघा प्रेक्षकांनो. सचिन म्हणत असतो, हे सगळं कसं करायचंय प्रिया? प्रिया म्हणत असते, त्यांची एकी हीच त्यांची ताकद आहे. अर्जुन सायली एकत्र असले की आपल्याला त्यांना हरवणं कठीण जातं की नाही. मग असं काहीतरी करायचं की ज्यामुळे त्यांच्यात आणि घरच्यात फूट पडेल. आता नेहमीप्रमाणे प्रेक्षकांनो, त्यांनी एकीकडे या विलन्सचा सीन दाखवलाय आणि एकीकडे अर्जुन सायलीचा सीन दाखवलाय. आता आज यांची तुर्तास एवढीच मीटिंग झाली आहे बरं का, आणि पुढे सचिन, प्रिया आणि राकेश या तिघांची मीटिंग झालेली त्यांनी दाखवली, आणि नागराज पण येतात. तर बघा आता अर्जुनने सायलीला लहान्या तन्वीचा आणि तिचा स्वतःचा फोटो दाखवलाय कपाटातनं काढून, आणि तो म्हणतोय सायलीला, हे बघ सायली, ही आहे माझी लहानपणीची तन्वी जी बऱ्याच वर्षापासून परत आली आहे, माझी बेस्ट फ्रेंड तन्वी. आणि ही माझी बायको सायली माझ्यावर खूप प्रेम करते, मला समजून घेते, माझी काळजी घेते, माझ्या फॅमिलीला तिने एकत्र ठेवलंय. आणि आता माझी बायको आणि माझी बघ आता मला माझ्या मैत्रिणीसोबत, माझ्या लहानपणीच्या मैत्रिणीसोबत खूप धमाल आणि मस्ती करता येणार आहे. आणि माझी लहानपणीची मैत्रीण आणि आता तीच झाली आहे माझी बायको, म्हणजे मी डबल लकी आहे की नाही? बघ झालो की नाही मी लकी तुझ्यापेक्षा? सायली म्हणते, हो का, बरं पटलं मला. तेवढ्यात अर्जुनच्या फोनवरचा गजर वाजतो आणि तो सायलीला म्हणतो, चला मॅडम झोपायची वेळ झाली आहे. बायको, गप्पा मारता मारता आपण विसरूनच गेलो. अगं तू प्रेग्नेंट आहेस, आपल्याला बाळाची पण काळजी घ्यायला हवी ना. सायली म्हणते, बाळाची काळजी तर घ्यायलाच हवी, ती विसरून कशी चालेल? आणि मग सायली तिच्या पोटातल्या बाळाशी गप्पा मारत म्हणते, बेटा चला आता झोपूयात. उद्या तन्वी म्हणून माझा या घरातला पहिला दिवस आहे, मला आता खूप छान झोप लागणार आहे आज रात्री. अर्जुन म्हणतो, गुड नाईट बाळा, आणि हे दोघे झोपायच्या तयारीत असतात. आणि मग इकडे पुन्हा यांचा प्लॅन ऐकवलाय. आता इकडे प्रिया म्हणत असते, राकेश तू अर्जुन सायलीवर लक्ष ठेव, घरात काय सुरू आहे ते सगळं आम्हाला सांगत राहा, आणि मग कळेल आम्हालाही यातून काय मार्ग काढायचा ते. राकेश म्हणत असतो, फोनवर बोलतात बरं काय प्रेक्षकांनो, काल तुम्ही पाहिलं होतं ना तर ते सगळं सीन पुढचा कंटिन्यू आहे. राकेश म्हणतो, हो मी सुभेदारांच्या घरात 24 तास फिरकतच असतो. सचिन म्हणत असतो, नागराज अंकल. आता सचिनने ना लीडर केलंय बरं का प्रियाला, यांच्या ग्रुपचा मॉनिटर प्रिया झालेली आहे नेहमीप्रमाणे. असो, आता सचिन म्हणत असतो, नागराज अंकल, अण्णा प्रियाला सुभेदारांची नस माहिती आहे, किल्लेदारांची सुद्धा, त्यामुळे आपण प्रियाचं ऐकूया, फायद्यात राहू आपण. नागराजला जरा प्रॉब्लेम आहे आता तेवढ्या ती कॉन्स्टेबल येते आणि म्हणते, झालं की नाही तुमचं? जेलर मॅडम आल्या ना तर वाट लागेल. सचिन म्हणतो, काय हो मॅडम, तुम्हाला पैसे दिले होते ना आम्ही, तुम्हाला म्हटलं होतं ना आम्ही की आम्हाला कुठला डिस्टर्बन्स, कुठलाही व्यत्यय नकोय. ती कॉन्स्टेबल म्हणते, अरे जेलर मॅडम आल्या तर मी काय करू मग? प्रिया म्हणत असते, 2 मिनिटं दे ग, 2 मिनिटं थांब ना ग ताई तू तिथे. मग तेवढ्या तिथे महिपत म्हणत असतो, चालल प्रिया, तर प्रियाचं ऐकू आपण.
नाही तसंही महिपत बाबा म्हणून मला तुम्हाला काही सांगता वगैरे येणारच नाही. पण नागराज आता म्हणतो, "नाही, नाही, प्रियाला काय आता लीडर बिडर मानायचं का काय आपण?" प्रिया म्हणते, "मी तसं म्हणत नाहीये मला लीडर वगैरे करा. पण 5-5 डोक्याने आपण विचार करायला लागलो ना तर नुसता गोंधळच होईल. त्यापेक्षा आपण एका डोक्याने पुढे जाऊ. एका डोक्याने विचार केला ना तर हे नक्की काम करेल." असं प्रियाचं म्हणणं आहे. आता नागराजला पर्याय नाही म्हणून तो ठीक आहे, ठीक आहे असं म्हणतो आणि म्हणतो, "ठीक आहे चल, तू सांग तसं करतो आम्ही." मग लगेच राकेश म्हणतो, "मी आता सायली अर्जुनवर 24 तास लक्ष ठेवून राहतो." महिपत म्हणतो, "आता जेलातनं आणि आश्रमातनं सायली आणि त्या अर्जुन सुभेदाराच्या बरबादीचे वारे वाहणार हे मात्र नक्की." असं म्हणून यांनी सगळ्यांनी शेक हँड केलाय बरं का एकमेकांना आणि ते ढंगचिक ढंगचिक म्युझिक लावलंय त्यांनी. उगाचच मागे लागले यार अर्जुन सायलीच्या घेणं न देणं. म्हणजे बघा ना आता काय म्हणजे यांनीच यांच्या कर्माची शिक्षा भोगताय ना हे प्रेक्षकांनो. मग कशाला त्या अर्जुन सायलीच्या आता पुन्हा मागे लागताय? असो, पण आता मालिका बहुतेक तरी त्यांना तुर्तास संपवायची नाहीये हे दिसतंय प्रेक्षकांनो. मगाशी मी म्हटल्याप्रमाणे मालिकेत आता मस्त नवीन कॅरेक्टर येणार आहे बरं का प्रेक्षकांनो आणि आता ही साक्षी आहे का ही दुसरी कोणी आहे हे आपल्याला उद्याच्या भागात क्लिअर होणार आहे प्रेक्षकांनो. छान मोठी अभिनेत्री घेतली आहे त्यांनी. तर बघा आता सायली सकाळी सकाळी उठते बरं का आणि म्हणत असते, "वा उठा तन्वी किल्लेदार." आणि उठल्या उठल्या तिला सगळे तिच्या सेवेसाठी असे हजर दिसलेत आणि सगळे एकसाथ तिला गुड मॉर्निंग तन्वी असं म्हणतात. सायली थोडी उठल्या उठल्या भांबावते बरं का आणि सगळ्यांकडे गोंधळून बघायला लागते आणि म्हणते, "तुम्ही सगळे इथे?" प्रतापराव म्हणतात, "अगं तुझ्याशिवाय सुभेदारांच्या घरातली सकाळ होईल का?" कल्पनाताई म्हणतात, "अगं सकाळपासून कोणी चहा कॉफी पण घेतलेली नाहीये." अस्मिता म्हणते, "मी तर स्पष्ट सांगितलं बाबा, तन्वी माझ्यासमोर आली तरच मी चहा कॉफी घेणार." विमल म्हणते, "नाश्त्याला तर कोणी हात पण लावलेला नाहीये." आता अश्विन म्हणतो, "वहिनी तू खाली नाही आलीस ना तर मला हॉस्पिटलला जायला पण उशीर होईल बघ." सायली म्हणते, "अरे बापरे, हॉस्पिटलला जायला उशीर होईल म्हणजे किती वाजले?" "9:30 वाजले. बापरे, मी एवढ्या उशिरापर्यंत झोपले." सुमन म्हणते, "अगं ठीक आहे, तू दमली होतीस ना त्यामुळे लागली असेल झोप तुला." सायली म्हणते, "अरे देवा, पण तुम्ही नाश्ता तर करून घ्यायचा असता ना." मग प्रतिमा त्या म्हणतात, "सायली अगं तू इतकी छान झोपली होतीस ना तुला उठवणं जीवावर आलं ग आमच्या." सायली म्हणते, "पण माझ्यामुळे माझी माणसं अशी उपाशी राहिली तर मला नाही ना आवडत." अर्जुन म्हणतो, "मी सांगत होतो सगळ्यांना पण माझं कोणी ऐकतच नव्हतं." सायली म्हणते, "चला चला मी पटकन आवरते हं." आणि मग एकदम कल्पना त्यांनी ब्रशच समोर केलाय तिच्या आणि प्रतिमा त्यांनी टूथपेस्ट आणि अस्मिताने टॉवेल. प्रत्येकाने तिच्यासाठी काही ना काही आणलंय तिच्या सेवेसाठी सगळे हजर आहेत. अश्विनने शॅम्पू आणलाय, सुमनताईने तिचा ड्रेस आणलाय म्हणजे सगळी तिची तयारी करून दिली आहे प्रत्येकाने. वा प्रेक्षकांनो किती भारी ना. असं जर कम VIP ट्रीटमेंट मिळाली तर एवढी आपल्या नशिबात नाहीये. आपल्याला सगळ्यांची VIP ट्रीटमेंट करून द्यावी लागते. सायली आता सगळ्यांना म्हणते, "तुम्ही सगळेजण मला असे राजकुमारी असल्यासारखे काय वागवताय?" कल्पनाताई म्हणतात, "अगं तू या घरची राजकुमारीच आहेस." प्रतापराव म्हणतात, "राजकुमारी स्नानगृहामध्ये प्रस्थान कराल का?" सायली म्हणते, "अरे वा, माझे खूपच लाड चाललेत. मला आवडतंय बरं का हे सगळं. मी आता हे सगळं हक्काने करून घेणार." अर्जुन असा हात जोडून उभा असतो तिच्या समोर. सायली म्हणते, "अहो काय हो, असे का हात जोडून उभे आहात?" अर्जुन म्हणतो, "राजकुमारी साहेबा विनंती आहे तुम्हाला, लवकर आवरा, खाली या. म्हणजे कॉपी पण नाही दिली कोणी अजून मला." सायली आता म्हणते, "अगं बाई बरं बरं मी लगेच आले हं 5 मिनिटात." असं म्हणून ती पटकन आता तिच्या त्या सगळ्या वस्तू घेते आणि स्नानगृहात अंघोळीला जाते. आता प्रतापराव म्हणतात, "चला तिला आवरू द्या, आपण आता खाली जाऊयात." मग प्रतिमा त्या म्हणतात, "हो चला चला, मला तुम्हाला सगळ्यांना ना महत्वाचं काहीतरी सांगायचं आहे. खरं तर अनाऊन्समेंटच करायची आहे." असं प्रतिमा त्या म्हणतात बरं का. आणि मग सगळ्यांनाच एक कुतूहल वाटतं की अरेच्छा काय अनाऊन्समेंट करणार आहेत या. सुमन म्हणते, "कोणती अनाऊन्समेंट वहिनी?" प्रतिमा त्या म्हणतात, "सांगते सगळं सांगते, सायलीला तरी येऊ देत खाली." आणि मग हे सगळे खाली हॉलमध्ये जमतात. इकडे प्रियाचा सीन दाखवलाय आणि आता दुसरा दिवस आहे बरं का यांच्या डिस्कशनचा प्रेक्षकांनो. म्हणजे प्रिया, राकेश, सचिन आणि नागराज हे चौघे जण आता एक प्लॅन डिस्कस करताना आपल्याला दाखवले. आता महिपत नाहीये या सीन मध्ये. प्रेक्षकांनो तुम्हाला मी दिलेला रिव्ह्यू आवडत असेल तर प्लीज प्लीज लाईक करायला विसरू नका. तुम्ही माझ्या रिव्ह्यू मध्ये एवढे गुंग होऊन जाता म्हणून मला मध्ये मध्ये तुम्हाला आठवण द्यावी लागते. असो, तर प्रिया म्हणत असते, "आता आपण सुभेदार किल्लेदारवर लक्ष ठेवायला हवं. पुढे सुभेदार काय पावलं उचलणार आहे, किल्लेदार काय पावलं उचलणार आहे हे आपल्याला बघायला हवं." सचिन म्हणतो, "म्हणजे काय करायचं नेमकं?" प्रिया म्हणते, "म्हणजे आता सुभेदार नेमकं काय काय करतायत, सायली खरी तन्वी हे कळल्यावर हे आपल्याला अगदी सेकंदा सेकंदाला कळायला हवं."
आणि मग नागराज पण इकडे राकेशला एक्झॅक्टली हेच सांगत असतो प्रेक्षकांनो. राकेशला म्हणत असतो, नागराज तुला माहितीये राकेश, आता खऱ्या तन्वीसाठी काय केलं जाईल? राकेश म्हणतो काय? आणि मग इकडे प्रतिमात्या ती अनाउन्समेंट करतात. आता प्रतिमात्या म्हणतात, मी एक महत्वाची अनाउन्समेंट करणार आहे. मला जे सांगायचंय ते सायलीसाठी आणि आपल्या सगळ्यांसाठीच खूप महत्वाचं आहे. सगळे ऐकत असतात आता प्रतिमात्याचं बोलणं. प्रतिमात्या म्हणतात, अर्जुन मला त्यासाठी तुझी मदत लागेल बरं का. अर्जुन म्हणतो, हो आत्या मी करेल सगळी मदत, पण काय ते तर सांग. प्रतिमात्या म्हणतात, सांगते. मागे प्रियाच्या खोटेपणामुळे हे चिडले होते ना तिच्यावर, आणि तेव्हा तर आपण प्रियाला तन्वी समजत, पण आता यांनी प्रियाला म्हणजेच त्या खोट्या तन्वीला आमच्या सगळ्या प्रॉपर्टीमधनं बेदखल केली. तशी कागदपत्र करून घेतली, त्यांना शिक्षा करायची होती प्रियाला. पण आता बघा ना, परिस्थिती अशी आहे की जे सायलीच्या नावावर हवं ते तिच्या नावावर तर नाहीच आहे. तेवढ्यात सायली म्हणते, नसू देत नाही, अगं त्यांनी काय फरक पडतोय? प्रतिमात्या म्हणतात, नाही फरक पडतो बेटा, मला आणि रविराजांना फरक पडतो. रविराज सांगून गेलेत मला की ही प्रॉपर्टी लवकरात लवकर तुझ्या नावावर करून द्यायची आहे म्हणून. आता सगळ्यांना टेन्शन आलंय, हे पुढे काय आहे बाबा असं. तर आता इकडे प्रिया सचिनला पुढचा प्लॅन सांगताना दाखवली आहे. प्रियाला आता सायलीच्या सुखाचं सगळं ओरबडून घ्यायचंय प्रेक्षकांनो. प्रिया म्हणत असते, त्या सायलीने लहानपणापासून माझ्या हक्काचं जे आहे ना ते सतत हिसकावून घेतलंय माझ्याकडनं, आणि आता सुभेदार आणि किल्लेदारची प्रॉपर्टी सुद्धा ती सायली हिसकावून घेईल. माझी झाली असती ती सगळी प्रॉपर्टी, आज न उद्या मी त्या प्रतिमाला आणि त्या किल्लेदारला बाटलीत उतरवलं असतं आणि सगळं माझ्या नावावर करून घेतलं असतं. सगळा पैसा, सगळा मान, सगळं आता त्या सायलीचं होणार. सचिन म्हणत असतो, नाही प्रिया, तसं होऊन चालणार नाही, हे थांबवण्याचा काहीतरी मार्ग असेलच ना. आता प्रिया तो मार्गच सांगते सचिनला, पण तत्पूर्वी पुन्हा त्यांनी सुभेदारांचा सीन दाखवलाय. अर्जुन म्हणत असतो प्रतिमात्याला, अगं प्रतिमात्या, तुला जर हे सगळं करायचं असेल तर प्रॉपर्टीचे जुने पेपर पण लागतील मला. प्रतिमात्या म्हणतात, हो अरे अर्जुन, सगळे पेपर घरी ठेवलेत, तू तिथे जा आणि घेऊन येते पेपर. काय जे काय तुला कायदेशीर बदल करायचे ते तू त्यात करून घे बाबा. आता प्रतिमात्याने असं सांगितलं. अर्जुन म्हणतो, ठीक आहे आत्या, मी ते सगळं बघून घेईल. आता काय होतं प्रेक्षकांनो, अर्जुन जातो ते पेपर घ्यायला तिथे, आणि नेमकं तिथे राकेश पण ते पेपर घ्यायला आलेला असतो बरं का. आणि तो सगळा थरार ते आता उद्या रंगवणार आहे, पण त्यांची एंट्री मस्त दाखवली आहे शेवटी त्यांनी. प्रिया आता इकडे सांगत असते सचिनला, अरे तन्वीला म्हणजे त्यावेळेला मला एकही पैसा मिळू नये म्हणून काही कागदपत्र तयार केली होती किल्लेदारने. सचिन म्हणतो, हो सांगितलं मला नागराज अंकलने, पण त्याचा काही उपयोग होणार नाहीये प्रिया आता. म्हणजे नागराज अंकलचं असं म्हणणं आहे की, प्रिया म्हणते, म्हणजे काय आहे या सगळ्याचा अर्थ? आणि आता नागराजच सांगतो बरं का त्या सगळ्याचा अर्थ, तो राकेशला सांगतोय या सीनमध्ये. नागराज म्हणत असतो, सगळी प्रॉपर्टी, सगळी लिगल प्रोसेस दादा रिवाईज करणार, आणि आता सगळे हक्क तन्वीकडे म्हणजे त्या सायलीकडे सुपूर्त करणार बघ दादा. राकेश म्हणतो, यावर काय उपाय डॅड? मग नागराज म्हणतो, उपाय आहे ना, मी सांगतो तसं करायचं. आणि इकडे पुन्हा सुभेदारांचा सीन दाखवलाय. प्रतापराव म्हणतात, अगं प्रतिमा, हे सगळे बदल करण्यासाठी आपण रविराज येईपर्यंत थांबू ना. नाही म्हणजे तो आला की नेमके काय काय बदल हवेत ते कळेल ना आपल्याला. प्रतिमात्या म्हणतात, ते सगळं ना त्यांनी मला लिहून दिलंय. म्हणजे त्या कागदपत्रात असं लिहिलंय की जे जे त्यांच्या नावावर आहे ते सगळं आता सायलीच्या म्हणजे तन्वीच्या नावावर होणार आहे. प्रेक्षकांनो, आता म्हणजे सहज मुद्दा निघालाय म्हणून सांगते, असं डायरेक्ट कोणी मुलांच्या नावावर करत नाही, रॅदर करू नये. म्हणजे असं डायरेक्ट कोणी प्रॉपर्टी मुलांच्या नावावर करत नाही. काही ठराविक प्रॉपर्टी करतात मुलांच्या नावाने, पण आई वडील जोवर हयात आहेत ना तोवर आई वडिलांनी सगळी प्रॉपर्टी आपल्याच नावावर ठेवायला हवी. त्यांच्या हयातीनंतर म्हणजे त्यांच्या मृत्यूनंतर आपोआप ते सगळं मुलांचं होतंच ना. पण आई वडील म्हणजे माझे सासरे म्हणायचे बरं का प्रेक्षकांनो, की समोरच्याला आपलं ताट द्याव पण बसायचा पाठ देऊ नये. असं आपलं सहज माझ्या मनात आलं म्हणून तुम्हाला सांगितलं की आपण हयात असेपर्यंत हे सगळं करू नये, कारण काय आजकाल संतान कशी निघेल ते काही सांगता येत नाही बरं का प्रेक्षकांनो. जोवर आपण आहोत तोवर आपल्या स्वतःच्या कष्टाचं आपल्याला उपभोगता आलं पाहिजे, असं एक माझं पर्सनल मत आहे. तुम्हाला या बाबतीत काय वाटतं मला सांगा बरं का. ही गोष्ट मला सहज तुम्हाला शेअर करावीशी वाटली म्हणून केली. तर बघा आता पुढच्या सीन मध्ये काय दाखवलंय त्यांनी. प्रियाचं असं म्हणणं असतं की नवीन जर कागदपत्र त्यांना सबमिट करायची आहे तर आधी जुनी सबमिट करावी लागतील. प्रियालाही शातीर आहे प्रेक्षकांनो. आणि मग प्रिया म्हणत असते की ती जुनी कागदपत्र आपल्या ताब्यात घेऊ. सचिन म्हणतो, अच्छा चालेल. तर प्रिया म्हणते, म्हणजे आपण ना राकेशला ती कागदपत्र शोधायला लावू, ज्या कागदपत्रावर तन्वीचं नाव नाहीये. अशी कागदपत्र जर हरवली ना तर ते कन्फ्यूज होतील. म्हणजे राकेशवर काही कोणी संशय घेणार नाही, पण हे सगळं कोण करतंय ना हेही त्यांना कळणार नाहीये.
आणि घाबरून का असे ना, पण थोड्या वेळासाठी ते जरा शांत राहतील. मग सचिन म्हणतो, तुझी आयडिया भारी आहे हं. आणि मी राकेशला लगेच कॉल करून सांगतो. इकडे आता प्रतिमा त्या अर्जुनला सगळं पाठवतात फोनवरती, काय जे ते लीगल पेपर्स वगैरे त्याचं काही असेल PDF ते पाठवलंय त्यांनी अर्जुनला. अर्जुन म्हणतो, पाठव मला आत्या. मग सायली म्हणते, मी ही प्रॉपर्टी घेऊन काय करू? मला तुम्हा सगळ्यांचं प्रेम मिळते हेच खूप आहे. प्रतिमा त्या म्हणतात, ही प्रॉपर्टी नाही बेटा, हे तुझ्या आई-बाबांचं प्रेम, हे तुझ्या हक्काचं आहे. मग कल्पनाताई म्हणतात, अगं सायली, आता तू ना हे सगळं नाकारू नकोस. सायली म्हणते, ठीक आहे, तुम्ही म्हणताय तसंच होईल. आणि मग इकडे राकेश, नागराज सगळे प्लॅनिंगला लागलेत बरं का. राकेश म्हणतो, पप्पा मी आता निघतो आणि लगेच सगळे पेपर गोळा करतो. मग नागराज म्हणतो, गडबड नको करू बरं का राकेश यावेळेला. हे बघ, ते पेपर कोणाला नाही, फक्त तुला मिळायला हवे. राकेश म्हणतो, टेन्शन नका घेऊ पप्पा, मी सगळं बरोबर करतो. तेवढा त्याला सचिनचा कॉल आलाय बरं का. आता राकेश म्हणतो, बोल सचिन. हो, अरे सगळे जुने पेपर मी आता घरी जाऊन शोधतो, तरच आपल्याला प्रॉपर्टी मिळेल पुढची. हो मी तुला कळवतो, असं म्हणून त्याने आता फोन ठेवलाय बरं का. आता हे यांच्या पुढच्या कामाला लागले. थोडक्यात सांगायचं तर माझं असं म्हणणं आहे प्रेक्षकांनो, जर प्रतिमा आत्या आणि रविराजने सायलीच्या नावावर प्रॉपर्टी केलीच नसती तर इतका तमाशा वाढलाच नसता ना. नंतर पुढच्या पुढे पाहता आला असतं ना प्रेक्षकांनो. सगळा जो खटाटोप आहे ना, तो सगळा प्रॉपर्टी भोवती येऊन थांबतो शेवटी. तर प्रतिमा आत्या आता अर्जुनला सांगत असतात, अर्जुन आमच्या घरी ना प्रॉपर्टीचे ते जुने पेपर आणि ह्यांचं मृत्यूपत्र आहे बघ, ते आणशील सगळं इकडे. अर्जुन म्हणतो, बरं मी घेऊन येतो सगळं. आता अस्मिता म्हणते, अगं आत्या, म्हणजे पेपरवर लीगल चेंजेस केले तर ती प्रॉपर्टी कशी काय सायलीच्या नावाने होईल? रविराज काकाची सही लागेल ना. मग प्रतिमा आत्या म्हणतात, हो बरोबर आहे. अर्जुन म्हणतो, अगं हो ग ताई, तुझं बरोबर आहे, पण आधी पेपर रेडी करावे लागतील ना. म्हणजे पेपर सगळे तयार करतो आणि सायलीच्या सह्या घेतो आणि जिथे कुठे सिनियर असेल तिथे ते डॉक्युमेंट्स पाठवून देतो, तो आपल्याला सही करून देईल. अरे बापरे, एवढी काय घाई चालली यांची प्रेक्षकांनो, काही समजे ना मला. मग प्रतिमा त्या म्हणतात, हो ना, बघा ना, ते रविराज येईपर्यंत पण यांना दम निघेना लागली, इतकं काय लागली प्रॉपर्टी उपतू झाली कोणाच यांची. असो, आता प्रतिमात्या म्हणतात, हे रविराजांनी व्यवस्थित लिहून ठेवलंय, म्हणजे त्यांना माहिती आहे की अर्जुनला सगळं माहिती आहे, पण तरी सुद्धा सायलीच्या मनात शंका नको. मग अश्विन म्हणतो, दादा चांगल्या कामाला कशाला उशीर करतोय, जा घेऊन येते कागद. आता सुमन म्हणते, चल अर्जुन तुला घराच्या किल्ल्या देते. आता अर्जुन जायला निघाला बरं का रविराजांकडे. आणि इकडे प्रिया आता मनाशी पुन्हा बडबडताना अशी दाखवली. प्रिया म्हणत असते, तन्वी ही माझी ओळख आहे, फक्त माझी ओळख. त्या सायलीला मी तन्वीची ओळख मिळूच देणार नाही. त्या सायलीला मी ती प्रॉपर्टी पण मिळू देणार नाहीये. माझं हे सगळं, ते मी तन्वी होते, तन्वी आहे आणि मीच तन्वी राहणार. अरे हिचं बळजबरीच आहे प्रेक्षकांनो, म्हणजे घेणं न देणं आपलं का अवघड आहे बाबा. आता ती अशी बडबडते आणि ठरवते, दुसरी कोणी माझ्यासमोर तन्वी बनून उभी राहिली ना तर मी उभा कापून टाकीन तिला, असं प्रियाने ठरवलंय. असो, आता इकडे हे नाश्त्याला बसले सुभेदार. विमल म्हणत असते, वहिनी वाढू का सगळ्यांना? कल्पना ते म्हणतात, अगं थांब जरा, सायलीला येऊ दे की. आता प्रेक्षकांनो, या सगळ्यांच्याही तोंडात सायली बसले, त्यामुळे ते कधी सायली म्हणून हाका मारतात तिला, कधी तन्वी म्हणून हाका मारतात. मला सायली नाव फार आवडते प्रेक्षकांनो, म्हणून मी सायली म्हणते. प्रतापराव म्हणतात, काय ग प्रतिमा, ही इस्टेट सायलीच्या नावाने करायची होती तर मग रविराजने थांबायला हवं होतं ना ग घरी. बरोबर आहे बघा प्रतापरावांचा प्रश्न. मग प्रतिमा त्या म्हणतात, अरे एवढ्या वर्षांनी त्यांना देवदर्शन करायची इच्छा झाली ना, धीर नाही धरवला त्यांना. सायली येते तेवढ्यात आणि म्हणते, अरे तुम्ही सगळ्यांनी नाश्ता करायला सुरुवात नाही केली? मग कल्पनाताई म्हणतात, अगं आतापर्यंत आम्ही आमच्या तन्वीशिवाय नाश्ता केला आणि तू आली आहेस ना परत, आता आम्ही तुझ्याशिवाय कोणतीच गोष्ट करणार नाही आहोत. मग अस्मिता म्हणते, बस तू पूर्णाजीच्या चेअरवर बस सायली. मग सायली म्हणते, अगं अस्मिता, पूर्णाजीच्या खुर्चीवर मी कशी काय बसू? आणि पूर्णाजी येत असेल ना नाश्त्यासाठी? मग अश्विन म्हणतो, अगं पूर्णाजी म्हणाली की ती जरा डुलकी काढते, ती इतक्यात काही नाश्ता करणार नाही, तू बस ग. आणि सगळे आग्रह करून सायलीला त्या खुर्चीवर बस. सायली म्हणते, पण ही घरातल्या मोठ्या माणसाची खुर्ची आहे ना. प्रतापराव म्हणतात, मान्य आहे, तू काही घरातली मोठी नाहीयेस, पण अगं हे सगळं घर तुझ्या भोवतीच फिरतं ना. आतापर्यंत आम्ही सायली जप केला आणि आता आमची तन्वी आली आहे म्हटल्यावर आम्ही तुला कसं बरं नजरेआड होऊ देऊ? आता सायली म्हणते, बाबा मी या सगळ्या गोष्टींची खूप वाट बघितली होती, म्हणजे मला जेव्हा ही गोष्ट मिळेल, माझी ओळख परत मिळेल, तेव्हा एवढं सगळं भरभरून मिळेल असं वाटलं पण नव्हतं. सायली बिचारी खुश आहे प्रेक्षकांनो, ती तिच्या वाटेचं सुख आणि सगळं लाड एन्जॉय करते असं म्हणायला हरकत नाहीये. आता इकडे राकेश आला ते उद्योग करायला, ते काय ते जुने पेपर आहे ना ते सगळे तो शोधायला आलाय बरं का. स्वतःच्याच घरात पडद्यातून का आला तो मला काही कळलं नाही. आता त्याचंच घर आहे ना प्रेक्षकांनो, तो किल्लेदारांच्याच घरात आलाय बरं का, पण खिडकीतून आलाय. आता किल्ली त्याच्या आईकडे होती वाटते, पण याच्याकडे पण आहे ना दुसरी किल्ली.
काही दाखवतात मालिकेत. आता तो आतमध्ये येतो आणि इकडे तिकडे पेपर शोधायला लागतो आणि विचार करतो, मला ना कोणी बघितलं तर वाट लागेल. मला पटापटा पेपर शोधावे लागतील. हां, आय थिंक सो तो रविराजांच्या खोलीत आला असावा आणि इकडे अर्जुन पण आलाय बरं का कुलूप उघडून आतमध्ये. पाऊस असतो बाहेर. अर्जुन थोडासा ओला झालेला असतो. त्यामुळे असं ते कपडे झटकत असतो तो आल्या-आल्या आणि विचार करत असतो, कुठे गड्या पेपर? हां, सीनियरने स्टडीमध्ये ठेवलेले आहेत बहुतेक पेपर. असं म्हणून आता तो त्या रविराजांच्या स्टडी रूममध्ये गेलाय. इकडे राकेश खूप वेळ शोधाशोध करताना दाखवलाय त्या पेपरची, पण त्याला काही रविराजांच्या खोलीत ते पेपर सापडत नाही. आणि मग राकेशलाच असं वाटतं अचानक, इथे तर पेपर सापडत नाहीये. कदाचित कुठे हां, स्टडी रूममध्ये ठेवले असतील पेपर. असं म्हणून राकेश आता त्या स्टडी रूमकडे जाणार असतो आणि तिथे असतो अर्जुन. बघा तर आता या सीनमध्ये दाखवलंय की सायलीसाठी तिच्या आवडीची थालपीठं केलेली आहेत. कल्पनाताई म्हणतात, "सायली, तुझ्या आवडीची थालपीठं केली आहेत बघ." मग सायलीला येते तिच्या वडिलांची आठवण. ती म्हणते, "आई, आज बाबा असायला हवे होते गं घरी." अस्मिता म्हणते, "अगं, त्यांचं देवदर्शन झालं की येईल ना काका परत." मग सायली एक ताट वाढते आणि त्या एका खुर्चीच्या बाजूला ठेवते बरं का, म्हणजे समोर ठेवते खुर्चीच्या आणि म्हणते, "हे ना माझ्या बाबांसाठी. या खुर्चीवर कोणी बसू नका हं, माझे बाबा येईपर्यंत." म्हणजे आशाने त्यांच्यापर्यंत पोहोचेल ना, की आपण त्यांची वाट बघतोय आणि ते लवकर घरी येतील. आणि मग ते बघून प्रतिमा त्याला फार छान वाटतं. त्या म्हणतात, "आता ना मला प्रत्येक क्षणी जाणवतंय, सगळ्यांना जीव लावणारी माझी तन्वी आता परत आली आहे." म्हणजे आता यांना यांचं कुटुंब पूर्ण झाल्यासारखं वाटतंय. साहजिक आहे, प्रेक्षकांना वाटणारच. आणि प्रतिमा त्या सायलीला अशा बिलगतात. इकडे अर्जुन त्या फाईल शोधायला लागतो बरं का. आता काय वाटतं मंडळी, या ज्या फाईल आहेत त्या सगळ्यात आधी राकेशच्या हाती लागतील का अर्जुनच्याच हाती लागतील? आता राकेश वरून बघतो बाल्कनीमधनं, अर्जुन स्टडी रूममध्ये असतो आणि तो घाबरतो अर्जुनला बघून. काय वाटतं प्रेक्षकांनो, अर्जुनचं लक्ष जाईल का राकेशकडे? अरे ऑब्व्हियसली नाही जाणार. असो, पण आता उद्याच्या भागात आपल्याला काय बघायला मिळणार आहे ते बघा. आता आजचा हा एपिसोड त्यांनी इथेच संपवलाय. तर मंडळी नक्की सांगा मला तुम्हाला कसा वाटला आजचा एपिसोड. आता पुढच्या भागात आपण बघतोय सायली म्हणत असते, आजचा दिवस फक्त तुमचा आणि माझा. आजचा दिवस तन्वी आणि अर्जुनचा. आणि ती अशी फ्रॉक बिक घालून आली आहे बरं का प्रेक्षकांनो आता अर्जुन समोर. त्यामुळे अर्जुनची नजरे तिच्यावरून काही हटेना. आता ते वडापाव खायला गेलेत पावसाळ्यात आणि मस्त पैकी बाहेरच्या गाडीवरचा वडापाव ते खातात. आता अर्जुनला इच्छा नसते तिला खाऊ द्यायची, पण ती खूप आग्रह करते म्हणून ती खाते वडापाव. इकडे प्रिया बडबडत असते, सायली अर्जुन जेवढं एन्जॉय करायचंय तेवढं करून घ्या, आता तुमच्या आयुष्यात वादळ येणार आहे. आणि प्रिया एका अननोन मुलीला भेटली आहे बरं का प्रेक्षकांनो आणि तिला म्हणत असते, माझं तुझ्याकडे काम आहे आणि हे काम फक्त तूच करू शकतेस. या मुलीचे फक्त डोळे दाखवलेत. आता या डोळ्यावरनं तुम्ही ओळखा बघू ही अभिनेत्री कोण आहे. आता अंदाज आहे माझा, या अभिनेत्रीची एक मालिका होती बघा सुकन्या मोनेताईंसोबत आणि ती मी दिली आहे. उषा नाडकर्णी सुद्धा होत्या त्या मालिकेमध्ये. मला कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही ओळखलंय का या अभिनेत्रीला. तुम्ही जर ओळखलं ना तर तुम्ही खूप हुशार बरं का प्रेक्षकांनो. बरं चला तर मंडळी, या रिव्ह्यू नंतर बाई तुझा आशीर्वाद नक्की एन्जॉय करा बरं का माझ्या आवाजामध्ये. तुम्हा सगळ्यांना हॅपी संडे. आज काय करणार आहात संडे स्पेशल? आम्ही आज पावभाजी करणार आहोत. आज खास माझ्या मुलीची डिमांड आहे पावभाजीची. तुमचा मेनू मला नक्की कळवा. भेटूयात उद्या पुन्हा एकदा. ठरलं तर मग या मालिकेच्या नवीन रिव्ह्यू मध्ये. तोपर्यंत प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब माय चॅनल मंडळी. टेक केअर. धन्यवाद.